कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। ओम नमो ज्ञानेश्वर। ओम नमो ज्ञानेश्वर। करुणाकरा दयाळा। करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो। तुमचा अनुग्रह लाधलो। पावन झालो चराचरी। पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने। मी कला कुसरी काहीच नेने। बोलतो वचने अतिभाविका। बोलतो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास। एका जनार्दनी तुमचा दास। त्याची आस पुरवावी। त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो। तुमचा अनुग्रह लाधलो। पावन झालो चराचरी। पावन झालो चराचरी। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आपला 34वा क्रमांकाचा श्लोक चाललाय दुसऱ्या अध्यायात। अकीर्तिं चापि भूतानि कथ इष्यन्ति ते अव्ययाम संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते। 34व्या क्रमांकाचा श्लोक आहे। त्याचा अर्थ असा आहे, भगवान अर्जुनाला सांगतात, इतकंच नव्हे तर लोक तुझी दीर्घकाळ सतत अपकीर्ती सांगत राहतील आणि संभावित पुरुषाला अपकीर्ती मरणाहून सुद्धा अधिक क्लेशकारक आहे। आता इतकेच नव्हे असं जेव्हा म्हणतात तेव्हा मागचा काहीतरी आपल्याला आधार घ्यावा लागेल। मागच्या श्लोकांकडे जावं लागेल। मागच्या सत्रामध्ये मागच्या बुधवारी आपण पाहिलं होतं, 2 श्लोक पाहिजे होते, 32वा आणि 33वा, की ज्याच्यामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं होती की क्षत्रियांसाठी हे जे युद्ध आहे ते म्हणजे संधी आहे, तुझ्यासाठी मिळालेली ही संधी आहे, त्या संधीचं सोनं कर आणि तू तुझं कर्तव्य कर्म करून तुझी प्रतिष्ठा मिळव किंवा त्याचा लाभ घे। ते जणू काही ते युद्ध म्हणजे तुझ्यासाठी स्वर्गाचं उघडलेलं द्वार आहे असं पाहिजे मागच्या काय आठवतंय ना? नाही का? जर तू हे धर्मोचित युद्ध केलं नाहीस, तू तुझं धर्मोचित युद्ध म्हणजे काय, तुझं कर्तव्य, ते जर केलं नाहीस तर तुझी अपकीर्ती होईल। अपकीर्ती म्हणजे काय, बदनामी, लोक नाव ठेवतील। तू राजा असताना जर लढणार नाही तर लोक चांगले म्हणतील का? तुला नाव ठेवतील, बरोबर? इथपर्यंत आलो आणि याच्या पुढे मग आता भगवान म्हणतात एवढंच नाही, 2 मुद्दे झाले। एक तर तुला संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं तू सोनं करून स्वर्गाची प्राप्ती करू शकतोस। दुसरा मुद्दा, तू जर हे लढला नाहीस तर तुझी अपकीर्ती होईल। अपकीर्ती म्हणजे काय, ती दोरी त्याच्याच ठेवून दे, ज्ञानेश्वरी खाली ठेव तुझ्या हातात, अभंग, ती ज्ञानेश्वरी खाली ठेवून दे, तिला हात लावू नका। आता इकडे लक्ष दे, जर तू ते लढला नाहीस तुझी अपकीर्ती होईल। आणि एवढंच नाही, अरे आताच सांगितलं तुला, काय सांगितलं, एवढंच नाही तर तू स्वधर्माचा त्याग करशील तर पापाचा धनी होशील। इतकंच नव्हे तर लोक तुझी दीर्घकाळ अपकीर्ती करतील, तुझ्याबद्दल वाईट बोलतील। दीर्घकाळ म्हणजे काय, तू नसताना सुद्धा तुझ्या माघारी किती काळापर्यंत, अनंत काळापर्यंत तुझी अपकीर्ती होईल। आणि संभावित पुरुषाला, संभावित म्हणजे ज्याच्याबद्दल अपमान केला जातो त्या संभावित पुरुषाला किंवा जो श्रेष्ठ पुरुष आहे त्याला आपण म्हणूया सज्जन माणूस म्हणूया त्याला एक प्रकारे, त्या माणसाला त्याची अपकीर्ती, त्याची बदनामी हा त्याच्यासाठी मृत्यू आहे, त्याच्यासाठी मृत्यू सारखाच झाला। त्याच्या पुढच्या श्लोकाकडे गेल्यानंतर अजून समजेल, पण आपल्याला सध्या इतकाच हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की आता एक टप्पा पुढे जातोय। काय म्हणतात माता ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं मुद्दा लक्षात आला? काय अपकीर्ती होईल, तू जर लढला नाही तर काय होईल, अपकीर्ती। अपकीर्ती म्हणजे काय, बदनामी। कीर्ती म्हणजे त्याची
स्तुती म्हणा किंवा त्याचा नावलौकिक, त्याची प्रतिष्ठा, नाही का? नाही, कीर्ती म्हणजे काय? त्याची प्रतिष्ठा. एखाद्याचा शाळेमध्ये पहिला नंबर आला, सगळे लोक टाळ्या वाजवल्या, सोशल मीडियाला त्याची चर्चा केली, त्याला काय म्हणतात? कीर्ती. चांगली चर्चा म्हणजे काय? कीर्ती. आणि एक जर नापास झाला अपकीर्ती. काय ते एवढं जातोय आणि नुसता मोबाईल मध्ये वेळ घालवला, कळत नाही का? मूर्ख आहे. हे काय झाली? अपकीर्ती झाली, बदनामी झाली. एखादा चांगला वागतोय तर त्याच्या मागे त्याच्याबद्दल चांगलं बोल ही त्याची काय आली? कीर्ती झाली. आणि एखादा वाईट वागतोय त्याच्या समोर त्याला चांगलं चांगलं म्हणतात, पण मागे त्याच्या नाव ठेवलं जातं, त्याला अपकीर्ती म्हणतात. तर कीर्ती आणि अपकीर्ती सांगतात. समजते का तुम्हाला? आतापर्यंत जे आपण ऐकत आलोय की अर्जुनाला कशा रीतीनं ते समजून सांगतात, एक एक टप्पा. पहिले सांगितलं की आत्मा आणि शरीर वेगवेगळे आहे, ते मरण्याचं कशासाठी दुःख मानतोयस, तू काय करता आहेस का? ते भगवंत करता करवित आहे. सगळ्यामध्ये आत्मतत्व मारणारच आहे की नाही? त्याच्यामुळे तू तुझं कर्तव्य कर. हे समजत नसेल तर मग अजून पुढे आली, तू त्यांना मारलंस तर स्वर्गासाठी तुला द्वार खुलं होईल. तुझं कर्तव्य मारणं म्हणजे काय? त्यांना मारण्यासाठी प्रवृत्त करत नाही, कर्तव्य कर्म करण्यासाठी प्रेरित करतात. आपल्याला पण फक्त अर्जुनाला घेऊ नका, अर्जुनाच्या निमित्तानं आपण परीक्षण करायचं असतं की माझ्यासाठी काय संदेश येतो. गीता ही आपल्यासाठी, ज्ञानेश्वरी आपल्यासाठी. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी याच्यावर बोलताना, म्हणून स्वधर्म हा सांडशील ओवी पहा, ओवी पहा. म्हणून स्वधर्म हा सांडशील तरी पापा वरपडा होशील आणि अपेक्षतेने वचेल कल्पांतवरी. 34व्या श्लोकावर. म्हणून स्वधर्म हा सांडशील पापा वरपडा होशील आणि अपेक्षतेने वचेल कल्पांतवरी. जाणतेनी तवची जियावे जब अपकीर्ती अंगा न पवे आणि सांग पाकेवी निघावे येथून या. तू निर्मत्सर सदैता येथून निगसी कीर मागवता परिते गती समजता न मनेल येया. ते चहूकडून वेडतील बाणवरी घेतील तेथे पार्थान सुटी देल कृपाळूपणे. ऐसेने ही प्राण संकटे जरी विपाये पा निघणे घटे तरी ते ज्यालेही ओखटे मरणावणी. आता पाय काय पोळी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून स्वधर्म हा सांडशील तरी पापावर पडा होशील आणि अपेक्षे ते नवचेल कल्पना. एवढ्या करता, म्हणून म्हणजे काय? एवढ्या करता. आता म्हणून म्हटल्यानंतर त्याच्या अगोदर काय? मागचे श्लोक पहा, परत तोच मुद्दा येईल. तुझ्यासाठी ही संधी आहे, तिचं सोनं कर. जर तसं तुला अडकणायचं, तुझी काय होईल? अपकीर्ती होईल. आणि म्हणून अपकीर्ती, लोक नावं ठेवतील म्हणून तरी. माणूस जगत असताना काय विचार करतो? प्रत्येक गोष्टीला लोक काय म्हणते हा विचार करतो की नाही? कुठली गोष्ट करताना लोक काय म्हणतील? मी असा भांग पाडला तर लोक काय म्हणतील? मी असा गंध लावला तर लोक काय म्हणतील? मी हे शर्ट घातलं तर लोक काय म्हणतील? असा पॅन्ट शर्ट चड्डीवर पुढे जाऊ का मी मंदिरात? फुल पॅन्ट घालून जाऊ दे. लक्ष देते लोक काय म्हणतील प्रत्येक गोष्टीला. किमान त्या रीतीने तरी अर्जुनाला समजून सांगतात की हा शिष्टाचार आहे. त्याला काय म्हटलं जातं? शिष्टाचार. शिष्ट म्हणजे जाणकार. शिष्ट म्हणजे गर्विष्ठ नाही, शिष्ट म्हणजे ज्ञानी. सरळ विचारांनी, चांगल्या विचारांनी जगणार त्याला शिष्ट म्हटलं जातं. आणि आचार, शिष्टाचार, चांगल्या विचारांच्या लोकांचा आचार म्हणजे शिष्टाचार. समाजामध्ये कसं बसलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय चाललं पाहिजे, अशा रीतीने आपलं डिसिप्लिन, शपथ, शिस्त त्याला म्हणूया, पद्धत म्हणूया. त्या पद्धतीचा विचार सांगतात अर्जुनाला की तू हा तरी विचार कर. म्हणून जेव्हा म्हणतात, म्हणून याचा अर्थ काय की हा विचार कर की लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, गुरुजन काय म्हणतील, वडीलधारी मंडळी काय म्हणतील, याचा विचार कर. म्हणून स्वधर्म हा सांडशील. जर तू स्वधर्म सांडशील म्हणजे काय? सांडणे म्हणजे काय? पाणी सांडलं, जेवण सांडलं, बाबा हातातली वस्तू सांडली, काही अमुक असं सांडणं म्हणजे पडणं, असं त्याचा अर्थ. पण इथे जेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात म्हणून स्वधर्म हा सांडशील म्हणजे काय तर त्याग करशील. सांडणे म्हणजे सोडून देणे, टाकून देणे, असं त्याचा अर्थ.
जर तू तुझा स्वधर्म सोडून दिलास, पुन्हा लक्षात घ्या, जर तू तुझा स्वधर्म सोडून दिलास तर पापा वरपड होशील, तू पापाचा धनी होशील. इथं पापाची व्याख्या लक्षात घेतली पाहिजे. पाप म्हणजे काय, वेगवेगळ्या व्याख्या त्याच्यामध्ये हे पण येते की आपण आपल्या कर्तव्यापासून बाजूला जाणं हे पण पाप आहे. अर्जुनाला सांगत नाही, आपल्याला सांगतात जर जर तू स्वधर्म सांगशील तर पापा वरपड होशील आणि अपेक्षते न वचेल कल्पांतवरी, आणि त्यानं तुझं अपयश होईल आणि ते कल्पांतापर्यंत जाणार नाही. तू तुझ्या कर्तव्य कर्मापासून जर बाजूला गेलास, अपकीर्ती तुमची होणार. तुम्ही लेट आले, आज आल्यानंतर मी तर मला बोललो काही, ती काय तुमची अपकीर्तीच आहे ना. लक्षात येते, तुम्ही तुमच्या धर्माचं पालन केलं नाही, श्रोता म्हणून किंवा ज्ञानेश्वरी समजून हे शांत बस. आता हे काय झालं, ही अपकीर्तीच आहे, हे पण पापच आहे. आपण आपल्या कर्तव्य भूमिकेत न राहणं, आपली कर्तव्य भूमिका सोडून देणं हे पाप आहे. माणूस म्हणून जन्माला आलो, माणूस म्हणून आपलं काही कर्तव्य आहे की नाही. अर्जुनाला जेव्हा लढायला सांगतात तसं तुम्हाला मला आपल्याला एक कर्तव्य परत परत तिथे जेवढे आपण लक्षात द्या, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. स्वधर्म हा सांडशील, आपला धर्म कधी सांडू नये. धर्म म्हणताना कर्तव्य, विद्यार्थी देशात एक कर्तव्य, घरी गेल्यानंतर पुत्र म्हणून एक कर्तव्य आहे, भाऊ म्हणून एक कर्तव्य, विद्यार्थी म्हणून एक कर्तव्य आहे. लक्षात येते, वडील म्हणून एक कर्तव्य, श्रोता म्हणून एक कर्तव्य, साधक म्हणून एक कर्तव्य, वक्ता म्हणून एक कर्तव्य. हा आपला धर्म आहे. आपलं कर्तव्य हा आपला धर्म. तो जर आपण सांगला म्हणजे काय, त्यागला, टाकून दिला तर काय होईल, तरी पापा वरपड होशील, पापाचा धनी होशील. कॉलेजला गेले तुम्ही, शाळेत गेले, काय धर्म आहे तुमचा, अभ्यास करणं, चांगली गोष्ट शिकून घेणं. तोच धर्म तुम्ही टाळला आणि काय म्हणतात त्याला, बंक करणं का, क्लास बंक करणं, क्लास बुडवला. चाललाय तुमचा गणिताचा क्लास, चाललाय इंग्रजीचा क्लास किंवा दुसरा कुठला शाळेचा क्लास चालू आहे, तो तुम्ही बुडवला. भलतच काहीतरी करायला गेले वडापाव खायला, गेले बाजारात काही करायला. म्हणजे काय झालं, स्वधर्म काय झाला, सांडला, टाकून दिला. त्यानं काय होईल, पाप लागेल. आता तिथल्या पापाची व्याख्या काय, तर तुम्ही विद्यार्थी होते, त्या विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही तिथं तुमचं कर्तव्य पालन केलं नाही, ते एक प्रकारे पापच म्हणलं जाईल ना. आपण आपलं कर्तव्य पालन केलं नाही. घरी आई वडिलांनी एखादं काम सांगितलं, कर्तव्य आहे ना आपलं करणं, तो जर स्वधर्म जर आपण त्यागला तर काय झालं, पापच झालं ना ते. पाप आणि पुण्याच्या व्याख्या इतक्या सूक्ष्म आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून स्वधर्म हा सांडशील अर्जुना, सावध हो. स्वधर्म हा सांडशील तरी पापा वरपड होशील, पापाचं धनी होशील आणि त्यानं तुला अपयश येईल. तुझं स्वधर्म जर टाकून दिला, अपयशच येईल ना. आपलं कर्तव्य जर आपण केलं नाही, केलंच नाही, यश प्राप्ती होईल. एखादा खेळाडू आहे, खेळाडूला प्रॅक्टिस करणं हा त्याचा कर्तव्य धर्म आहे की नाही. त्याने प्रॅक्टिसच केली नाही तर यशस्वी होण्याची काही शक्यता आहे का त्याची. जर त्याने प्रॅक्टिस केली, पुढे रिझल्ट लागायचा तो लागेल, नंतर लागेल. आता प्रॅक्टिस केलेली आहे, प्रॅक्टिस करणं हा त्याचा कर्तव्य धर्म आहे. अभ्यास करणं हा तुमचा कर्तव्य धर्म आहे. ज्ञानेश्वरी समजू न समजू तुम्ही वाचली, तुम्हाला समजण्याची शक्यता आहे की नाही. जर तुम्ही वाचलीच नाही, समजण्याची काही शक्यता आहे, यत्किंचित पण शक्यता नाही. तसंही ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर तू तुझ्या कर्तव्य कर्मच टाकून दिलं तर पापाचा धनी होशील. दुसरा मध्ये तुला अपयश येईल. समजतंय का. ते अपयश आल्यानंतर असं नाही की ते निघून जाईल. इथं कर्तव्य धर्मामध्ये पदच्युत होणं, कर्तव्य धर्मानं सोडून देणं, ह्याचं जे अपयश आहे ते कल्पांतापर्यंत तुझ्या माथी लागलं जाईल. कल्पांतापर्यंत. आरोपी असतात, आरोपी अमुक 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 चोरीच्या आरोपामध्ये सिद्ध झाला आणि त्याला
केस लागली, सगळं जजने वगैरे सगळं केलं आणि निकाल दिला की हा चोरी आहे, हा चोर आहे, याला 10 वर्षाची शिक्षा ठोठावली, एवढा एवढा दंड ठोठावला. 10 वर्षानंतर तो बाहेर आला. याचा त्याने जे केलेलं पाप आहे ते धुवून जाईल का? लोक त्याला त्याच नजरेने पाहणार. समजते? ते कल्पांतापर्यंत आयुष्यभर त्याच्या माथी राहील. म्हणून तुझी कीर्ती असं का कीर्ती जाईल जेव्हा म्हणतात ना, एवढ्या करता तू स्वधर्माचा त्याग करशील तर पापाचा धनी होशील आणि तुझे अपयश कल्पांतापर्यंत जाणार नाही. कल्पांत म्हणजे काय? सृष्टीचा नाश होईल तिथपर्यंत तुझा अपकीर्ती राहील. आता पुराणातले उदाहरण पहा तुम्ही. रावणाला कोण चांगलं म्हणतं का? रावण तर किती विद्वान होता. 4 वेद त्याचे पाठ होते, तोंडपाठ, 6 शास्त्र, तोंडपाठ. इतका प्रचंड विद्वान होता रावण. पण त्याने भगवंताची बायको पळवून गेली, अपकीर्ती झाली. त्याला आता त्याचे कुठं मंदिर आहे का? त्याची कोण पूजा करतं का? अपकीर्ती झाली की नाही? कल्पांतापर्यंत. आता रामायण होऊन किती हजारो वर्ष झाली तरी पण अजून लोक रावणाला नावं ठेवतात, कंसाला नावं ठेवतात. ही अपकीर्ती आहे की नाही? हे पहा. आता संभाजी चित्रपट लागलेला आहे, छावा चित्रपट लागलेला आहे. परागदा असतो. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारा कोण होता? त्यांचा मेहमा गणोजी शिर्के. गणोजी काय म्हणायचे त्याला? गाण्या म्हणायला शिर्के. जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र असेल तोपर्यंत त्याला चांगलं म्हणेल कोणी? अपकीर्ती आहे की नाही? त्यांनी त्याचा स्वधर्म काय केला? सांडला. त्याचा स्वधर्म काय होता? आपल्या राजाचं रक्षण करणं, खंद फितुरी न करणं. हा त्याचा काय होता? त्याचा कर्तव्य धर्म होता. तो त्याने त्यागला, सांडला. परिणाम काय झाली? बदनामी झाली. अपयश तर आलंच, बदनामी झाली. एका दिवसासाठी आली का? 300-350 वर्ष होऊन गेली, अजून त्याला लोक शिव्या घालतात. लक्षात येतं? या उदाहरणातून आपण काय शिकायचंय? तर आपण आपलं कर्तव्य कर्म केलं पाहिजे. आपण आपल्या कार्यामध्ये चुकता कामा नये. जग काय म्हणते, काय करतो हा नंतरचा भाग आहे, पण आपण आपलं कर्तव्य कर्म केलं पाहिजे. आता या टप्प्यात तुम्ही वारंवार मी तुम्हाला सांगून जाईल, तुमच्या या टप्प्यामध्ये वयाच्या तुम्ही अभ्यास योग साधणं अत्यंत गरजेचं आहे. आता जर तुम्ही अभ्यास नाही केला आणि नंतर 10 वर्षांनी अभ्यास करायला गेले, काही फायदा नाही. जितकं तुम्ही आता खेळाला, व्यायामाला महत्व दिलं पाहिजे तितकंच अभ्यासाला, तितकं चारित्र्याला महत्व दिलं पाहिजे. आता चरित्र जपलं पाहिजे. एक म्हण होती इंग्लिश मध्ये, मनी इज लॉस, मनी लॉस, काय ते असे होते बाबा. मला का त्याचे वाक्य पूर्ण क्लिअर सांगता यायचे नाही. मनी इज अ लॉस, नथिंग इज अ लॉस. हेल्थ इज लॉस, समथिंग इज लॉस. बट वेन कॅरेक्टर इज लॉस, एव्हरीथिंग इज लॉस. बरोबर आहे ना वाक्य रचना? इज वॉज काहीतरी मागं पुढे चुकेल हो, मी काही मराठी मीडियम मला. मनी इज लॉस, नथिंग इज लॉस. तुमच्या पैशाचं नुकसान झालं, पैसे तुमच्याकडनं गेले, काहीच नुकसान नाही झालं, परत पैसे मिळू शकता तुम्ही. वेल्थ इज लॉस, आजारी पडले, शरीरात काय अपघात झाला, अमूक झाला, समथिंग इज लॉस. खूप काही तुमचं नुकसान झालं असं म्हणते, समथिंग थोडंफार नुकसान झालं. बट वेन कॅरेक्टर इज लॉस, एव्हरीथिंग इज लॉस. पण तुमचं चारित्र्याचं पतन झालं, तुमचं चारित्र्य भंग पावलं, सगळा नाश झाला. एकदा चारित्र्यामध्ये एखाद्या चुकीचा ठेपका पडला की आयुष्यभर पोचला जात नाही. हेच तर ज्ञानेश्वरी सांगते आपल्याला. म्हणून स्वधर्म हा सांडशील तरी पापा वरपड होशील आणि अपेश ते नवचेल कल्पांतवरी. कॅरेक्टर, अर्जुनाला कॅरेक्टर जपायला सांगतात ना. कर्तव्य म्हणजे काय? तुझं कर्तृत्व, पण तुझं कॅरेक्टर जप तू. आता तुम्ही तुमचं परीक्षण करायचं की आपण आपलं कॅरेक्टर जपतोय का? तर कॅरेक्टर म्हणत असताना समाजाच्या नजरेतून नाही जपायचं, आपल्या नजरेतून जपायचं असतं. आपल्याला ते पटलं पाहिजे समाजाच्या भूमिकेवरही, परंतु ते आपल्या विवेक बुद्धीनं जगलं पाहिजे. मी करतोय ते योग्य आहे का? ते चांगलं आहे का? माझ्या नुकसानीचं आहे का? माझ्यामुळे कोणाला त्रास तर होत नाही ना?
माझ्यामुळे कोणाची नुकसान तर होत नाही. मी जे पूर्वासुरीची परंपरा आहे, शास्त्र वेद उपनिषद वडीलधाऱ्यांची जी परंपरा आहे, त्या परंपरेला पुढे गालबोट न लागतं तरी जीवन जगतोय ना, ह्या सगळ्याचा सारासार विचार करून आपण आपलं चारित्र्य सांभाळायचं असतं. त्याचा जर त्या चारित्र्याचा आपण सांगलं म्हणजे काय, त्याग केला, अपकीर्ती समजली. एकच ओवी आहे, त्याचा अर्थ केवढा गहन आहे. म्हणून स्वधर्म हा सांडशील तरी पापा वरपडा होशील आणि अपेशतने वचेल कल्पांत वरी. समजलं? काय सांगू शकता? काय समजलं? स्वधर्म बोल ना, क्लिअर बोल. आपण आपलं चारित्र्य चांगलं ठेवलं. आणि आपल्याला दिलं कारण ते आपलं कर्तव्य, आपण ते करायचं पाहिजे, आपण ते टाळलं नाही पाहिजे. आपण आपलं म्हणजे कर्तव्य आपल्याला जर काही काम आपण त्या कामाला दुर्लक्ष करून दुसरं काम करायचं, आपण दुसरं करायचं. त्याला महत्व दिलं पाहिजे त्यावेळेलाच. फॉर एक्झाम्पल समजा म्हशीची धार काढायची आणि त्यावेळेस इंडिया पाकिस्तानची मॅच लागली, टायमिंगवर तर हात काढली पाहिजे. दोन महत्वाची गोष्टी आता. पण तू जर दूधवाला असेल त्याचं काम काय, धार काढणे त्याचं कर्तव्य. ती मॅच फार महत्वाची त्याच्यासाठी. लक्षात येते? ग्रहपाठ तुम्हाला शाळेतून दिलेला आहे आणि त्यावेळेस गावामध्ये काहीतरी नाच गाणं आहे, तुम्ही काय करणं गरजेचं आहे? अभ्यास. प्रायोरिटी. आपण आपल्या आयुष्यात प्रायोरिटी कशाला द्यायची, महत्व कशाला द्यायचं, याचा विवेक आपल्याकडे असला पाहिजे. जेव्हा ऑप्शन, जीवन हा एक ऑप्शन, म्हणजे जीवन प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्यापुढे पर्याय आहे प्रत्येक गोष्टीसाठी. त्या पर्यायातून चांगला पर्याय निवडणं, याची लकब तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. याचा विवेक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुमचं कल्याण होईल. प्रत्येक क्षणाला पाहणं तुम्ही, प्रत्येक गोष्टीमध्ये पर्याय आहे तुम्हाला. कारण आहे, जसं तुम्ही आल्यानंतर कारण सांगितली वेगवेगळी, याला शर्ट घालायला वेळ लागला, हा थांबला, तुमच्या पुढे कारण आहे की नाही. तुम्ही रंगवले असेल म्हणा, सत्यात असतील म्हणा, पण पर्याय तुमच्या पुढे. त्या पर्यायातला योग्य पर्याय निवडून आपण आपला वेळ सत्कारणी लावणं हे फार महत्वाचं आहे. आणि आपली फसगत नेमकी तिथंच होती. आपण चांगल्या गोष्टीला पोस्टपॉइंट करतो, तिथं दुसरे पर्याय पुढे काढतो. चांगली गोष्ट असते ना, आपल्या हिताची आहे, पण आपण कोणतं नंतर करू. आत्ता पटकन आपल्याला मजा देणारी कुठली गोष्ट आहे ती का? कारल्याची भाजी खायला कडू लागते, परंतु ती शरीराकरता हितकारक आहे. त्याच्या ऐवजी दुसरी काय मटर पनीर वगैरे काय असेल, चायनीजचा कुठला आयटम असेल, जीवाला गोड वाटतो, पर्याय की नाही. पण शहाणा माणूस तो आहे, त्याचं चांगलं काय ते निवडेल, आपल्याकरता हिताचं काय. जिभेला कडू वाटेल पण ती पूर्ण आरोग्याला चांगली असलेली निवडेल की नाही शहाणा माणूस. आता तुरताच मस्त पैकी चटचटीत लागेल, चमचमीत लागेल, तोंडाला पाणी सुटेल, हा खा चांगलं, आणि पण नंतर जुलाब लागतील, आजार होईल, हा विचार करत नाही. मी काय सांगते, अत्यंत सामान्य उदाहरण तुमच्या समोर देते. पर्याय आपल्या समोर आहेत. ज्ञानेश्वरी हा एक पर्याय आहे, त्याच्या समोर तुम्हाला पिक्चर पाहणं, दुसरी कादंबरी वाचणं, दुसरं काहीतरी जे मनोरंजनाचं आहे ते वाचणं. शहाणा माणूस पर्याय निवडेल की नाही, प्रायोरिटी. लक्षात आहे? एक ओवी झाली फक्त आपली, या ओवीवर दीर्घ बोलले आपण. म्हणून स्वधर्म हा सांडशील तरी पापा वरपडा होशील आणि अपेश ते न वचेल कल्पांत वरी. लोक नाव ठेवतील, अपयशाची खापर माथा मारतील. त्याच्यापासून वाचण्यासाठी चारित्र्य जपणं फार गरजेचं आहे. चारित्र्याचा विकास करणं फार गरजेचं आहे. एक एक सद्गुण मिळवत जाणं, एक एक वाईट गुण सोडत जाणं, वाईट सवय टाकून देत जाणं. त्याच्यामध्ये वेळेचं महत्व ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला तंबी देईल, बजावून सांगेल, वेळ पाळला तर पुढे ज्ञानेश्वरी होईल. वेळ पाळावा लागेल तुम्हाला. पुढची उभी जाणतेनी तवची जियावे, जेव्हा अपकीर्ती अंगा न पवे, आणि सांग पा केवी निघावे येथून या. केवढा विचार देतात ज्ञानेश्वर महाराज. जाणतेनी म्हणजे जाणे. काय म्हणजे तुमचं जाणतेनी? जाणता म्हणजे कोण?
जाणता सवरता माणूस म्हणजे कोण? त्याचा अनुभव शहाणा माणूस. अरे तू जाणतायस ते आजार आहे अजून, त्याला कळत नाही. म्हणजे काय जाणतं? म्हणजे तुला माहित असलेला. जाणतेनी म्हणजे काय? शहाण्यानं. जाणतेनी म्हणून जाणतेनी तवची जियावे. जियावे म्हणजे जगावं. एक एक शब्द लक्षात घ्या. शहाण्यानं तोपर्यंत जगावं जोपर्यंत त्याच्या नावारूपाला अपयशाचा कलंक लागला नाही. तेव्हा येथून तू कसा परत माघारी जाणार सांग बर. इथं दोन गोष्टी अर्जुनाला सांगतात ज्ञानेश्वर महाराज. आता अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला फिलॉसॉफी तत्वज्ञान काय मिळतं बघा. केवढा मोठा विचार सांगितला. जाणतेने तवची जियावे जव अपकीर्ती अंगानं पावे आणि सांग पा केवी येथे निघावे येथून या. शहाण्या माणसानं तोपर्यंत जगावं जोपर्यंत अपकीर्ती, जोपर्यंत आपल्या नावारूपाला अपयशाचा कलंक लागला नाही. आपल्या कॅरेक्टरवर जर चारित्र्यावर जर एखादा दोष, चारित्र्यात दोष निर्माण झाला तर शहाण्या माणसासाठी तो मृत्यू आहे. काय? मृत्यू आहे. एक कथा होती, आता मला पूर्ण आठवत नाही, महाभारतातली. आठवल्यानंतर तुम्हाला सांगेल. आता ते त्याचा अर्थ इतकाच की एखाद्या शहाण्या माणसाला मृत्यूदंड द्यायचा आहे काय, तर त्याला फासावर लटकवणं किंवा ढकलून देणं हे नाही. त्या शहाण्या माणसाचा फक्त अपमान करणं. अपमान केला की त्याला मृत्यू सारखाच आहे शहाण्या माणसाला. आपण म्हणतो ना की शहाण्याला शब्दाचा मार. काय? शहाण्याला पार्टी म्हणा. ऐकली की नाही? मूर्ख माणूस असतो त्याला किती तुम्ही चांगल्या गोष्टी सांगितल्या काय फायदा आहे? ते त्याला दांडू घेऊनच ठोकावं लागेल. ऐकलंच नाही. घरातलं हे असे लहान पोरं असतात ऐकतच नाही. किती बोला किती बोला. मग काय करतो आई बाबा मग काय करतो? पप्पा काय करतो? शिफ्टी घेऊन आणि सटकी देत. पण जर जाणताय एखादा, जाणता म्हणजे काय? मोठा आहे. इथं इथला जाणता म्हणजे मोठा 10वी 12वीला आहे. तुम्हाला मारतील का? काय म्हणतील? समजून सांगतो. शब्दाचा मला मूर्खा तुला कळत नाही का? तुझं 10वीचं वर्ष 10 अभ्यास सोडून तिकडे होते पुढे क्रिकेट खेळायला. काय अक्कल आहे का नाही? हा काय झाला? शब्दांचा मार झाला. पण जो शहाणा असेल त्याच्याकरता तो लगेच समजेल. पण तो जर मूर्ख असेल त्याला मग शेवटी तिथं लक्ष देते. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती अंगा न पवे आणि सांग पा केवी निघावे येथून या. अपकीर्ती फार मोठी गोष्ट. पहा तुम्ही मित्रांनो, ती ज्ञानेश्वरी आहे, खेळण्याची वस्तू नाहीये. मी तुला वारंवार बजावतोय, ती खाली ठेवून दे तुझ्या मांडीवर. लक्ष बरोबर इकडं ऐक. पूर्णपणे लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे. परत एकदा मुद्दा लक्षात घ्या. तोपर्यंत जी अर्जुनाला सांग, तू जाणतायस, तू राजा आहेस. तुझी जर अपकीर्ती झाली, सगळ्या राजांमध्ये जर तुझी बदनामी झाली, काय पळकुट आहे. रण सोडून पळून चाल. कुस्तीमध्ये पैलवान उचलला, दंड वगैरे ठोकले, शड्डू दिला आणि पुढचा पैलवान आला, बघितलं नाही लढत, मी चालू पळून. काय म्हणतील सगळे प्रेक्षक तिथं? हे घाबरला रे, घाबरला रे म्हणता का नाही? शाळेत खेळताना तुम्ही क्रिकेटमध्ये किंवा कधी चिडवता नाही का त्याला? तो काय होतो? चिडतो. निघून जर गेला तर त्याची काय होती? अपकीर्ती. मागे त्याच्या काय बोलत? ते पळ कुठे येते? माझ्या बॉलिंगला घाबरली म्हणता काय? आता हा खेळातला मुद्दा आला, पण हा जीवनात पण लागू आहे. एखादा कठीण प्रसंग समोर आला, धीरवान म्हणून त्याच्या समोर उभा राहायचं. तुम्ही हटून फायदा काय? त्या परिस्थितीबरोबर 2 हात करायचे आपल्याला. परिस्थितीपासून बाजूला हटून परिस्थिती बदलत नसते. परिस्थितीच्या समोर थांबून आपल्याला दृढपणे आपल्या न्यायोचित सद्विचाराने त्या परिस्थितीला आपल्याला हँडल करून पुढे जायचंय. हा विचार इथे आहे. जाणतेने तवची जियावे जेव्हा अपकीर्ती अंगानं पावे. याचा दुसरा अर्थ असा की आपल्या अंगाला अपकीर्ती लावता कामा नये, आपली बदनामी होऊन देता कामा नये.
आपली बदनामी होऊ नये, आपली अपकीर्ती होऊ नये याच्याकरता काय करावं लागेल? चारित्र्य जपलं पाहिजे. हेच मुद्दा आहे त्याच्यावर. तुम्ही तुमचं चारित्र्य जपलं पाहिजे, तुमच्याकडे बोट नाही गेलं पाहिजे. उद्या तुम्ही रस्त्याने जाताना कुठल्या एखाद्या मुलीची छळ काढली, तिने तिच्या घरी सांगितलं, तिच्या नातेवाईकांना सांगितलं, ती येऊन तुम्हाला येणार, तुम्हाला शिवाय करणार, तुमच्या घरी येऊन तुमच्या बरोबर करणार, काय झालं? तुमचं चारित्र्य बदनाम झालं. शिंतोडा उडवून घेऊन नये. त्याच्याकरता काय, आपण कोणाच्या वाटेला जाण्याची गरजच नाही. आपण आपला सरळ मार्ग जाणं गरजेचं आहे. आपलं जे न्यायोचित आहे त्याच्या त्या चौकटीत आपण राहिलं पाहिजे. फार जपलं पाहिजे. तुम्हाला सावध केलं, हे फार जपलं पाहिजे. जाण देवी तवची ज्यावी, जेव्हा अपकीर्ती अंगानं पवी. काय समजलं याचा अर्थ? शहाण्या माणसाचं तोपर्यंत जगावं जोपर्यंत त्याच्या नावावर रूपाला काय आहे, अपयशाचा कलंक लागत नाही, त्याच्या चारित्र्यावरती शंका निर्माण होत नाही, तोपर्यंत त्याने जगलं पाहिजे. हे त्याचं जीवन आहे. आणि सांगपा केवी निघावे इथून या, आणि तेव्हा इथून तू कसा परत माघारी जाणार सांग बरे. आता याचा अर्थ काय? आता तू लढायला आलेला आहे, सगळे तयार आहेत, ढाल तलवार भाले घेऊन, वेगवेगळे अस्त्र शस्त्र घेऊन. फक्त कॅप्टननं ऑर्डर द्यायची आहे, आक्रमण. लगेच सैनिक काय म्हणतात? लढायला. एवढाच वेळ राहिलेला आहे. अशा वेळेला तुम्हाला हे नाही चालू पडून आता तुला पडून. कारण का, आता जर तुम्ही माघारी गेला तर तुझी काय होईल? अपकीर्ती होईल. त्या अपकीर्तीला तरी घाबर. कारण इथून तू माग किती किती शौर्य केलेलं आहेस, एकट्याने किती सैनिकांना तू लढलेला आहेस. साक्षात शंकराबरोबर युद्ध केलेले अर्जुनाने. भगवान शंकराबरोबर लढले अर्जुन. इंद्राला हरवले स्वर्गात जाऊन, पाताळात जाऊन गेंदन फुलं आणलं होतं. मोठमोठे पराक्रम केले अर्जुनाने. एकटा धनुर्धर, जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर. एवढी तुझी कीर्ती आहे. ती कीर्ती काय होईल? एका गोष्टीमुळे काय होईल? एक चुकीची गोष्ट तुझ्या सगळ्या गोष्टींच्या चांगल्या गोष्टींना काय होईल? कारणीभूत ठरेल. तुझी बदनामी होईल. नाही का? मागे एक उदाहरण दिलं, कॅरेक्टरचा जेव्हा विषय येतो तेव्हा पहा कसं असतं समाजवानाचं मन. लोक कसा विचार करत होते. एका चौकामध्ये एक 50x50चा मोठा सफेद पडदा लावला, एकदम शुभ्र. काय 50x50चा एक मोठा पडदा लावला, स्वच्छ एकदम. आणि त्याच्या एका साईडला कुठेतरी बारीकसा काळा टिपका लावला. आता कोणालाच माहिती नाही काय गडबड आहे, काय कार्यक्रम, एवढा मोठा बोर्ड लावलाय, काहीच नाही त्याच्यावरती, कुठंच काही नाही, फक्त एक टिपका दिला होता. आणि खाली एक बोर्ड लिहिला होता आणि एक वही लिहिली ठेवली होती. आणि त्या बोर्डवर लिहिलं होतं की तुम्हाला याच्यामध्ये काय दिसतं आहे. आणि खाली वही होती, तिथं नाव लिहायचं, सही करायची. जो जोर असते लोक कौतुकन द्यायचे, काय काय जवळ जाऊन बघायची बोर्ड आहे की या बोर्डवर तुम्हाला काय दिसतंय. तुम्ही असं तर काय दिलं असं? काळा टिपका दिला असता. तो काय दिला असत? काळा टिपका. तो काय दिला असत? तो काय दिला असत? म्हणजे आता अख्ख्या पांढऱ्या याला काळा टिपकनी म्हणजे अख्ख्या पडद्याची काळा टिपका दिला. तुम्ही काय दिला असत? काळा टिपका दिला असत. तुम्ही काय दिला असत? तिथं 1000 माणसांच्या जवळजवळ सह्या झाल्या आणि त्या 1000 माणसांनी सगळ्यांनी एकच उत्तर लिहिलं की आम्हाला या पडद्यावरती काळा टिपका दिसतो आहे. आपल्या आयुष्याला कलंक लागला. बरोबर. पण एक माणूस आला आणि त्याने लिहिलं की मला भला मोठा सफेद पडदा दिसतो आहे. दिसतोय की सफेद पडदा? दिसत नाही का? टिपक्यापेक्षा सफेद कपडा मोठा आहे ना, टिपका बारीक आहे, पण 50x50चा मोठा पडदा आहे. मग तुम्हाला तिथं काळा टिपकाच काय दिसला? सफेद कपडा काय दिसू शकत नव्हता? प्रश्न आहे की नाही? सफेद कपडा आहे आणि एक टिपका आहे, 2 ऑप्शन आहे ना तिथं, पण तुम्ही काळा टिपका काय निवडला? तुमचा माइंडसेट वठून कसं दिसेल? 50x50चा
कपडा आहे आणि तिथं काळा टिपका आहे, उठून काय दिसलं पाहिजे? पडदा दिसला पाहिजे ना. 50 एवढा मोठा एरिया. माइंडसेट, त्याचं उत्तर काय? तुमची मानसिकता, समाजाची मानसिकता ही आहे. तुमच्याकडे 100 सद्गुण असू द्या आणि 1 अवगुण असू द्या, कशावर लक्ष जाईल तुमचं? अवगुणांवर. तुमचं जाईल, मग लोकांचं कुठं जाईल? तिथेच जाईल. आपल्याला ती मानसिकता बदलायची आहे. इथं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला सांगतात आणि सांगपा केवी निघावे येथून या, तू इथून कसा काही पळून जाशील? कारण का हा 50x50चा जो सद्गुणांचा तुझा पडदा आहे, इथून तू जर पळून गेलास तर 1 काळा टिपका तुझ्या चारित्र्यावर लागेल की हा पळकुट आहे. सहन होईल तुला लोकांनी नाव ठेवलेलं? नाही. म्हणून आपल्या चारित्र्यावरती आपलं चारित्र्य 100% जपावं लागेल. किती? 100%. तिथं 99 जरी झालं, 99.99 जरी झालं तरी जगाच्या बाजारात त्याला 0 मार्क मिळतील आणि त्या 0.1 मुळे आपली बदनामी होईल. इतकं पावित्र्यानं आपल्याला आपलं जीवन जगावं लागेल. ज्ञानेश्वरीचा हा संदेश आहे. इतकं पावित्र्यानं जगू शकू. किती कठीण आहे. म्हणजे जगायचंच नाही का? मग नाही, जगेल की नाही माहित नाही, परंतु जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या गुणांना आपण स्वीकारणं गरजेचं आहे. हाच एक संदेश आहे ज्ञानेश्वरीचा. अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला संदेश आहे की आपण आपलं कॅरेक्टर जगलं पाहिजे. मनी इज लॉस, नथिंग इज लॉस. वेल्थ इज लॉस, समथिंग इज लॉस. बट व्हेन कॅरेक्टर इज लॉस, एव्हरीथिंग इज लॉस. मन पाठच करून ठेवा, वहीवर लिहून ठेवा. तुमच्या शाळेतल्या वहीवर लिहून ठेवा. तेव्हा तुम्ही मुस्कटाला पहिला पण तेव्हा ती आली पण डोळ्यासमोर. आपल्याला आपलं कॅरेक्टर जपलं पाहिजे. कुठलीही गोष्ट आपल्याकडून चुकीची होता कामा नये. सदा आपण बोध आपल्या अंतःकरणाला दिला. हा अध्यात्म आहे बरं, हा संप्रदाय आहे, ही वारकरी प्रणाली आहे, हे साधू संतांचं सांगणं आहे. ह्याच्या पलीकडे वेगळं नाही. वरवर आपण चांगलं जगू, वरवर आपण चांगलं शुद्ध दाखवू. वा आपल्यासारखा भक्त नाही, आपल्यासारखा अमुक नाही, तमुक नाही. लोक टाळ्या वाजवतील आपल्याकडे, टाळ्या वाजवतील आपल्यासाठी. आतमध्ये चारित्र्य जर पवित्र नसेल तर अर्जुनाला ते सांगतात. समजलं? 2 ओव्या काय म्हणतात पहिल्यापासून बघा. म्हणून स्वधर्म हा सांडसील तरी पापावर पडा होशील आणि अपेक्षतने वचेल कल्पांतवरी. जर तू स्वधर्म सांडलास तर पाप लागेल आणि पाप लागून तुला अपयश मिळेल. अपयशाने काय होईल? तुझी अपकीर्ती होईल, कल्पांतापर्यंत राहील. दुसरा मुद्दा, जाणतेने तवची जियावे जब अपकीर्ती अंगा न पवे आणि सांगपा केवी निघावे येथून या. म्हणजे शहाण्या माणसानं, जाणत्या माणसानं ते तिथपर्यंत जागला जातो किंवा तिथपर्यंत जागवा जोपर्यंत आपली बदनामी होत नाही, आपल्या चारित्र्यावर कुठली चिखलफेक होत नाही. आणि असं जर झालं तर सांग बरं इथून कसं निघून जाशील बाबा. लक्षात. आता याचा दुसरा भाग बघा की अर्जुनाला भगवान सांगतात की तुझं एवढं कॅरेक्टर आहे, एवढं चांगलं कॅरेक्टर असताना, एवढं चांगलं तुझी भूमिका असताना तू इथून पळून जाऊ शकतोस का? म्हणजे काय करावं लागेल? तुला करावंच लागेल, लढावंच लागेल. तिथून पळकुटा बनवून जमणार नाही. परीक्षा आहे आता ती. परीक्षेच्या हॉलमध्ये गेला म्हणला नाही आज मला परीक्षा द्यायची, जाता येईल का? तू शिपाई म्हणेल तुम्ही पेपर लिहू नका पण इथं बसून राहा. आता एकदा वर्गात आले का बाहेर तुम्हाला सोडले जात नाही. क्रिकेट खेळायला गेला पुढचा एखादा मोठा फास्टर बॉल झाला, हे नाही मी खेळणार नाही, जमत नसते तुला, हे खेळावं लागेल. नाही तर मग आउट म्हणून घोषित करावं लागेल आणि दुसऱ्या प्लेअरला पाठवावं लागेल. हा त्याच्या पर्याय आहे की नाही? आउट होणं हा ही अपकीर्ती झाली की नाही? आपल्याला हे समजलं पाहिजे. जाणतेने तवची जियावे जब अपकीर्ती अंगा न पवे आणि सांग पागेवी निघावे. आता तिसरी ओवी पहा. तू निर्मत्सरू सदयता येथून निगसी कील मागवता परिते गती समजता न मनेल यया. हे चहूकडून वेढतील बाणवरी घेतील तेथे पारता न सुटिजेल कृपाळूपणे. ऐसेनी प्राण संकटे जरी विपाये पा निघणे घटे तरी ते जियालेही ओखटे मरणागुणी. आता दुसरं काय म्हणतात पुढच्या ओळीचा अर्थ. तू मनातील शत्रुत्व भावना सोडून कृपाळूपणाने इथून माघार घेशील, इथून माघारी फिरशील, परंतु तुझी जी मनोभूमिका या सर्वांना समजणार नाही. ते काय करतील?
ते तुला चोहूकडून घेरतील, बाणांचा वर्षाव करतील. अर्जुना, त्यावेळी तुझ्या दयाळूपणाने तुझी मुक्तता होणार नाही. आणि जरी तू अशाही प्राण संकटातून निसटला तरी ते जगणे ही मरणाहून दुसही होईल. समजलं याबरोबर यांचा अर्थ? आता मी जे शेवटचं वाचलं, काय समजलं त्यातून? तू इथून जरी निघाला तरी तुला चौक बाजूने घेरलेला बरोबर. जरी त्याला मरण नाही आलं तरी ते पुढे नाव मधनं ते पण मरणापेक्षा फार कठीण, मरणापेक्षा त्याचं दुःख फार मोठं असेल. होय की नाही? आता लक्षात घ्या, तू निर्मत्सरू सदे येता. मत्सर म्हणजे काय? दुसऱ्यावर जळणं. निर्मत्सर म्हणजे काय? षडविकार मानले. कुठले षडविकार? षड म्हणजे किती? षड म्हणजे किती? षटकार. षटकार म्हणजे किती? 6. षड 6 विकार मानले. कुठले? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. काम म्हणजे इच्छा निर्माण होणं. काम म्हणजे फक्त काम वासना नाही. काम या शब्दाचा अर्थ होतो इच्छा. काम वासना म्हणजे काय? स्त्री आणि पुरुषांबद्दलचे अट्रॅक्शन. त्याला काय म्हटलं तर काम वासना हा शास्त्रोक्त शब्द. काम म्हणजे काय? इच्छा, नको त्या गोष्टींची इच्छा. हा दोष आहे. विकार त्याला म्हटलं जातं विकार. क्रोध, क्रोध म्हणजे काय? राग येणं. काम, क्रोध, लोभ. लोभ म्हणजे हावरटपणा. हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, सगळं मलाच पाहिजे, त्याला नको. हा काय झाला? लोभ. काम, क्रोध, लोभ. झाला काम, क्रोध, लोभ. मोह. मोह म्हणजे काय? आसक्ती. आता कसं होईल, माझी सायकल नेली, हा व्यवस्थित चालवेल का, तुमच्या गुण आणली तर. हा काय झाला? मोह. मी माझा बॉल विद्यार्थ्यांना नाही काढले, मी एकटाच खेळणार. हा, त्याच्यावर आसक्ती त्या गोष्टींची. हा पण काय आहे? मोह. हा विकार आहे. काम, क्रोध, लोभ, मोह. मद. मद म्हणजे काय? अहंकार. हाय का माझ्यासारखं पण? हा, कसला डेंजर आहे मी, माझ्या नादी पण लागत नाही. हाय का माझ्यासारखं दुकान पुढं? हाय का माझ्यासारखं हुशार कोण? लक्षात येते का? हा काय? अहंकार. अहंकार हा पण दोष आहे. आणि 6वा मत्सर. मत्सर म्हणजे काय? दुसऱ्याबद्दलचा जळफळाट. जसं माझ्याकडे आहे, मत्सर कधी होतो? जसं माझ्याकडे आहे तसंच दुसऱ्याकडे असलं काय होतं? मत्सर. ठीक आहे. मी एवढी चांगली वही आली, सेम टू सेम याने वही आणली. मला नाही का, समजा एखाद्या काय म्हणते बोल की नाही, त्याला खुणवते म्हणजे काय तरी झाले, मत्सर झाले कोणाच तरी. आता मत्सर समजतोय? एका शब्दासाठी एवढं मला सांगायला की तुम्हाला निर्मत्सरू हा शब्द जेव्हा ज्ञानेश्वरीने वापरला त्याचा अर्थ इतका मला तुम्हाला सोपा करून सांगावा लागतोय. षडविकार समजले? जे चांगलं समजलं ना त्या वहीमध्ये तुम्ही टिकून घेऊन जाता घरी गेल्यानंतर 10 मिनिटं मनन करा. इथून सत्संगातून गेलं की मनन करावं, काय नवीन आपल्याला ऐकायला मिळालं. इथं अनुभव आहे, लगेच लिहित आहे. मग ते लिहायचं म्हटलं की मग इथं लक्ष लागणार नाही, शेवटलं लिहित आहे. हा तसं करता येईल. 10 मिनिटं. म्हणून तर मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलं ना की आपला सत्संग झाला की 10 मिनिटाचं आपल्याला काय करायचंय, 5-10 मिनिटाचं डिस्कशन, चर्चा, एकमेकांशी चर्चा करा. चांगले त्या मुद्दे समजले द्यायचे, त्याने काय डोकं एकदम फिट होऊन जातं. मग जर समजलं काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. जसं माझ्याकडे आहे तसं दुसऱ्याकडे असलं की काय होतो? मत्सर. हा मानवी स्वभाव आहे, हा दोष आहे. तो दोष घालवायचा जर असेल तर काय करायला लागेल माहितीये? आपल्याला भगवंताला शरण जावं लागेल आणि विवेकाची प्राप्ती करावी लागेल. ठीक आहे ना? मला 100 पैकी 80 मार्क मिळाले, दुसऱ्याला पण 80 मिळाले, तर एकटाचा नंबर आला असता मग दोघांमध्ये विभागून नंबर दिला, 80% मिळाले, 85% मिळाले. त्या मत्सराच्या बरोबरच दुसरी एक गोष्ट आहे, त्याला पण विकार मानला जाईल, द्वेष. द्वेष कळतो का नाही? द्वेष म्हणजे काय?
दुसऱ्याबद्दलचा म्हणजे बघवत नाही. हा बरोबर, हा शब्द आहे. दुसऱ्याचं आपल्याला चांगलं होतं बघत नाही. पाहवत नाही. हा काय, हा द्वेष हा असतो आपल्या मनात आहेच की, प्रत्येकाच्या मनात आहे. आता मत्सर आणि द्वेष मधला अंतर बघा बरं. मत्सर म्हणजे काय, जसं माझ्याकडे आहे तसं दुसऱ्याकडे असलं की मग मी काय करतो, मत्सर करतो. मी जशी गाडी घेतली तशी शेजारच्याने गाडी घेतली का मग काय म्हणतो, मत्सर आहे, हीच गाडी घ्यायची होती का. हा काय, हा मत्सर आहे मानवी स्वभावाचा. आणि द्वेष म्हणजे काय, माझ्याकडे जसं आहे त्याच्यापेक्षा अधिक दुसऱ्याकडे असलं की माणूस त्याचं द्वेष करतो. हा विकार आहे आणि हा भक्तिपंथातला दोष आहे, जीवनातला दोष आहे. तो घालवण्यासाठी जे 6 विकार म्हणलं ना तुम्हाला, यांना घालवण्यासाठी किंवा यांना मर्यादित करण्यासाठी परमार्थ आहे. हे अवगुण आहेत 6. याच्यापासून बलीकडे जायचं आपल्याला, म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची. माहित होतं का आतापर्यंत तुम्हाला, ऐकलं होतं कधी? नाही. हे तुम्ही तुमच्या मित्रांना पण आणलं पाहिजे ना. तुम्ही द्वेष करणार नाही पण ते तुमचा द्वेष करतील. लक्षात येते. आता समजलं, आता आपण आता हे समजलं बाबा द्वेष मत्सर करू नये, हे समजलं. आता इथून पुढे तुम्ही करचाल का? नाही. त्यावेळेस तुम्ही विचार कराल की काय ठीक आहे, त्याने पण अभ्यास केला म्हणून त्याला एवढे 80-85% मार्क केले, जशी मी अभ्यास केली तशी त्याला पण मिळाले, मिळू दे की काय प्रॉब्लेम आहे, काय त्याच्यावर जाळायची गरज आहे. समजते? त्याच्याकडे आपल्यापेक्षा जास्त बुद्धी म्हणून त्याला तितकी जास्त मार्क, काय त्याचा द्वेष करायची गरज आहे. आपल्यापेक्षा चांगली गोष्ट त्याला मिळाली, त्याचे प्रयत्न तेवढे, असा विचार आपण तिथं करणार तर जळण्याचं काय कारण आहे का? हा विचार करायचा असतो. 6 विकार समजले. आता ओवीकडे बघूया. तू निर्मत्सरू सदयता, येथून निगसी कीर मागवता, परिते गती समजताना मने यया. अरे अर्जुना, तुझ्या सदयता, दया म्हणजे काय? हा दया हा गुण आहे. दया म्हणजे काय? गुण आहे. पण दया म्हणजे काय? दयाची काय व्याख्या करा? म्हणजे आपलं दयाने, हा दुसऱ्यावर दया दया येणे. फॉर एक्झाम्पल काय सांगता? दया, एखाद्या कुत्र्याचं आले असं त्याला खायला देणं, दया आली. दया आली, ते भूकत आहे त्याला खायलाच भेटलं आपण खायला दिलं त्याची दया. काय झाली? दया झाली. एखादा गरीब माणूस आहे, तो थंडीनं कुडकुड करतोय आणि आपल्याकडे 2 स्वेटर आहे. आपल्याला वाटलं याला 2च आपल्याकडे, काय 2 तर घालणार नाही आपण, एक त्याला देऊन टाकू. ही काय झाली? दया. भूतांची दया हे भांडवल समता. संतांच्या अंगी असलेला मुख्य गुण दया. संत दयाळू असतात, दयावंत असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यावर किती कृपा केली, किती दया केली. आपल्याला हे सगळं माहिती नव्हतं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ही ज्ञानेश्वरी सांगितली. संस्कृत येत होतं कोणाला, पूर्वीच्या काळात पण सामान्य माणसाला कोणाला येत होतं, बहुजन समाजाला कोणाला येत नव्हतं. ज्ञानेश्वर महाराजांनी कृपा केली आणि मराठीमध्ये ज्ञानेश्वरी सांगितली. ही कृपा आहे की नाही, ही दया आहे की नाही त्यांची. कळवळा येणं त्याला दया. आता इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तू निर्मत्सरू सदा. मत्सर समजलं की दुसऱ्यावर, माझ्याकडे जसं आहे तसं दुसऱ्याकडं जळफळाट. तू निर्मत्सरू म्हणजे काय? निर हा नकारात्मक आला की नाही, म्हणजे तू त्यांचा मत्सर न करता सदयता. दया म्हणजे काय? दुसऱ्यावरती करुणा करणं, दुसऱ्याची काळजी करणं. आता त्याचा अर्थ लक्षात आहे एकदम बोली भाषेमध्ये. अरे अर्जुना, तू जरी त्यांच्यावर दया दाखवली की नाही मी यांना नाही मारणार, मला यांच्याशी माझं काही वैर नाही, मला यांच्याबद्दल काही द्वेष मत्सर नाही, मी माझं निघून जातो, हे तुला वाटतंय, तू या विचाराने इथून माघारी फिरशील, पण तू या विचाराने माघारी फिरलेला आहे हे त्यांना समजेल का? ती कशासाठी आलेली आहेत? लढायला आलेली. ते काय विचार करतील? हा पडून गेलाय. पण इथं अर्जुन काय विचार करतोय? दया केली, पण नको खायला मारहाण करायचे, काय मारधोड करायची, आपण निघून. लक्षात येते की ज्ञानेश्वरी चोरी. तू निर्मत्सरू सदयता, येथून निगसी कीर मागवता, परी ते गती समजता न मनेलया. ते गती समजता, गती म्हणजे काय? तुझ्या मनाची जी भूमिका आहे, समजता म्हणजे या सगळ्यांना न मनेलया, समजणार नाही. हे चहूकडून वेडतील. तू दया त्यांच्यावर दाखवून माघारी फिरतोयस, परंतु हे काय करतील? चहूकडून वेडतील, बाणवरी घेतील. काय करतील?
बाण बली घेतील, बाण घेतील आणि बाणाचा वर्ष करतील, साक्षात तुझ्या काय करतील, बाण मारतील. ते कशासाठी आलेले आहेत? लढायला लढायला. तिथं कसली दया माया करायची? तू इथं दया दाखवशील. भारत पाकिस्तानचं युद्ध झालेलं बॉर्डरवरती आणि आपल्याला एखादा शिपाई म्हणलं की जाऊ दे, तो पण माणूस आहे, काय त्याला मारायची गरज? आणि त्याला जाऊ चल, ते सोडून जर तुला सोडून दिला पुढचा काय म्हणा का वा वा थँक्यू असं म्हणेल का? तो काय करेल? तो संधी ह्याचं लक्ष कुठून उचललं लगेच शूट करेल. तिथं दया माया युद्धामध्ये नाही. अर्जुनाला तेच सांगतात की तुझं तुझं कर्तव्य कर्म करत असताना या कर्तव्याला तू भूलू नकोस. तुझं कर्तव्य करणं महत्वाचं आहे. ते काय करतील? बाणवरी घेतील. तेथे पार्था न सुटी जाईल कृपाळूपणे. त्यावेळेस तू तुझ्या या कृपाळूपणामुळं दयाळूपणामुळं तुझी मुक्तता होणार. इथं संग्रामामध्ये युद्धामध्ये दयाळूपणा काही महत्वाचा आहे का? इथं कृपा करणं काही महत्वाचं आहे का? तो प्रांत वेगळा आहे, ती जागा वेगळी आहे. तू जर राज्यसभेमध्ये असता, उदाहरणार्थ समजा आपण पुढे जाऊन विचार करू, तू जर राज्यसभेमध्ये आहे आणि एखादा माणूस तुझ्याकडे याच्या नागराला महाराज चुकी झाली, मला माफ करा, माझ्याकडनं अमुक अमुक काहीतरी अपराध घडला, पण मला क्षमा करा क्षमा करा, त्यावेळेस तू त्याला अभय वचन दिलं तर ते एक वेळ काय होईल? मान्य होईल. कारण तू तिथं राजगादीवर बसलेला आहेस, न्यायामध्ये बसलेला आहेस, एखादा माफी मागायला आलेला आहे, तिथं ते न्यायोचित आहे. पण इथं तू जरी माफ केलं त्यांना तरी पण ते तुला माफ करणार नाही ना. कर्तव्याच्या भूमिकेमध्ये एक्सक्यूज नको. तुम्ही आता लेट आले पाऊण तास, माफ केलं की नाही? केलं की नाही माफ? बरोबर. परंतु जेव्हा मी जर कट्टरपणे माझ्या कर्तव्याचं पालन करायला जाईल, मी 6:30 आलोय, तुम्हाला यायचं असेल 6:30 ज्ञानेश्वरी ऐकायला तर या, नाहीतर येऊ नका. शांत बस. आता ह्याला किती मगापासून सांगितलं? 5-6 वेळा सांगितलं. ह्याच्यावर दया दाखवली की नाही? हा प्रांत इथं ठीक आहे, इथंच लागू पडेल. पण तो जो इथून गेला आणि म्हणा मी रस्त्यावर गोळ्या मारीत बसणार, किती पण गाडी येऊ दे, मला काय गाड्यांचं घेणं नाही, मी एका बुक्की गाडीला चिमून टाकेन, असं जर तो म्हणला, तिथं त्याच्यावर दया दाखवणं योग्य राहील का? तो प्रांत वेगळा आहे, त्यानं अपाय होईल. म्हणजे तिथे त्याला काय करावं लागेल? 2 सटके लावावे लागेल, हाताला पकडून त्याला घरी आणावं लागेल. लक्षात येते? कुठेही दया दाखवून जमणार नाही ना. अर्जुनाला ते सांगतात की तू यांच्यावर दया दाखवून तुझ्या मनाने इथून चांगल्या रीतीने बाहेर फिरशील, पण ते आता पुढची उभी आहे का? ऐसेने ही प्राण संकटे जरी विपाये पा निघणे घटे, तरी ते जे आले ही ओखटे मरणा होणी. आणि पुढे विचार कर, एवढ्या संकटातून सुद्धा, म्हणजे ते तुझ्यावर हल्ला करतील, बाण मारतील, धनुष्य फेकून मारतील, तलवारी मारतील, एवढ्या संकटातूनही तू जर इथून निघून गेलास, ऐसेने ही प्राण संकटे, प्राण संकट म्हणजे प्राणावर आलेलं संकट, जरी विपाये पा निघणे, अशा प्राण संकटातून जरी तू निसटला आणि जरी तू वाचला, तरी ते जगणं मरणाहून सुद्धा वाईट आहे. कारण का? अपकीर्ती नाही का? ते तुला सगळे म्हणतील हा घाबरला भ्याला, ते बोवी पुढे येईलच. आता ते सगळे जण काय म्हणतील? हा घाबरला भ्याला. समजलं? किती वाजले आता? 8:20. एक 10 मिनिटातून पुढचा एक तो श्लोक छोटा आहे, त्याला पण म्हणजे हा एक चॅप्टर आपला लक्षात येईल पूर्ण. इतकं तर समजलं? 4-5 ओव्यांचा मध्ये तर काय समजलं? धर्म सांडला नाही पाहिजे, आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे. कधी पण दया पापाचा येऊ नको, ते येऊ नको, पापाचा दया येऊ नको. हा एक म्हणतात की दया कुठे पण दाखवून सिच्युएशन बघून, सिच्युएशन बघून. दॅट्स द पॉइंट. हा विवेक आहे, याला विवेक म्हणतात. आता जे तुम्ही बोलताय ना, त्याला काय म्हटलं तर विवेक. हे तुमच्याकडून जेव्हा विसरून घेतो की काय समजलं, जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीमध्ये मंथन करता की काय चांगलं काय वाईट, काय मला नेमकं समजलं, मी काय शिकलं पाहिजे याच्यातून, हा काय झाला? विवेक. त्या विवेकानंच आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. म्हणजे आपल्याला जे काम दिलं आपण ते करत, आपण त्या कामामध्ये कधी कोण दया म्हणजे नाही का आपल्याला कामामध्ये दया दाखवली नाही पाहिजे असं नाही. म्हणजे नाही का, म्हणजे तर आपण न बोलता त्यांनी जर आपल्याला जर काय बोलला
तर आपण त्याच्यावर दया दाखवून सिच्युएशन बघून, जसं तो म्हणला ना की परिस्थिती बघून, फक्त इथं भांडणाचाच विषय नाहीये इथं. तो जयश्री बांधणे हा समजा तुझी चुकी नाहीये, काय तुझी चुकी नाहीये आणि तो हॅलो पुश कर. दया. एक तर तुम्हाला हे समजलं की आपलं कॅरेक्टर जपलं पाहिजे, कर्तव्यात आपण आपले पालन केलं पाहिजे. दुसरा मुद्दा दयेचा सुद्धा चर्चा झाली की म्हणजे पात्र बघून, सिच्युएशन बघून आपण त्या अंगीकारलं पाहिजे. हा एक मुद्दा त्याला लागून होता, ओबीचा तसा तो अर्थ नाहीये. दुसरा मुद्दा काय, धर्म सांगा. हा धर्म धर्माचं आपण पालन केलं पाहिजे. आणि अर्जुनाचे जेव्हा आपण तिथे चरित्र पाहू, तो जरी त्यांच्यावर दया दाखवून निघाला तरी पण ते त्याच्यावर दया दाखवणार नाही. आपल्याला सारासार विचार करण्याची बुद्धी याच्यातून आली पाहिजे. समजलं? पुढचा श्लोक आहे त्याच्यात, भयाद्रणादुपरतं मनस्यन्ते त्वा महारथः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. ज्या मोठ्या मोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या पराक्रमांची यशाची वाहवा केली आहे, त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू युद्धभूमी सोडली आणि या विचाराने ते तुला तुच्छ समजते. तुच्छ समजतील की नाही, तू त्यांच्यावर दया दाखवून बाहेर पडशील. परंतु इथे काय म्हणतात, जे मोठे मोठे महारथी, महारथी म्हणजे काय, महारथी म्हणजे एक डिग्री कशी असते, डिग्री रथी, महारथी, अशी पराक्रमी असा. आता व्यवहारातली डिग्री कशी असते त्या सैनिकांमध्ये नाही का, कॉन्स्टेबल, सब कॉन्स्टेबल, कमांडर, जनरल, ही स्टेप आहे ना. म्हणजे काय की त्याच्या अधिकारामध्ये खाली किती आहे त्याच्यावर त्याचे काय होते, पोस्ट. त्याच्या अधिकारामध्ये एक सामान्य शिपाई आहे, त्याच्या अधिकारात काय बाबा बीट असतो, 2-4 गावातला बीट अंमलदार असतो, पण त्याच्यावरती एक इन्स्पेक्टर असतो. त्या इन्स्पेक्टरच्या हाताखाली असे 10 बीटवाले असतात. त्या इन्स्पेक्टरच्या वरती समजा दुसरा IPS असेल कुणी बाबा, आपल्याला माहित नाही, पण त्या इन्स्पेक्टरच्या वरती दुसरा एक अधिकारी असेल, त्याच्या अधिकारामध्ये काय असेल, 4-5 पोलीस स्टेशन, त्याच्यावरती दुसरा कोणी असेल, IG असेल, कलेक्टर जिल्ह्याचा झाला, पोलिसांचा. एक सांगायचा मुद्दा काय की एक पोस्ट तशी महारथी पूर्वीच्या काळी ऐक रे, रथी महारथी म्हणजे काय, त्या महारथी म्हणजे बाबा त्याच्या अंडरमध्ये एवढे रथ, त्याच्या अंडरमध्ये पुढचे सरदार, त्या सरदारांच्या अंडरमध्ये पुढचे सैनिक, घोडस्वार किती, पायदळ किती, हत्तीदळ किती, रथवाले किती, गदाधारी किती, तलवारवाले किती, भाल्यावाले किती, अशी जितकी अमुक अमुक इतकी संख्या ह्या एका त्याच्या कमांडमध्ये, त्याला असं महारथी म्हणायचे. एक त्या सैनिकांमधलं एक मेन लक्षात आहे, एक लक्ष द्या. हे ज्या मोठ्या मोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या पराक्रमाची वाहवा केली, सामान्य शिपाईने नाही, सेनापतींनी, सगळ्यांचा मॉनिटर, सगळ्या मोठ्या माणसांनी तुझी यशाची वाहवा केली. त्यांना काय वाटेल की केवळ भीतीमुळं हा युद्धभूमी सोडून गेला, ते तुला काय म्हणतील, तुच्छ समजते. आलं का लक्षात? पुन्हा कॅरेक्टर, तू इथं चांगल्या भावनेने सोडून चाललाय, पण ती लोक तुला समजून नाही घेणार. तसं आपल्या कर्तव्यामध्ये कधी कधी असा प्रसंग येतो की आपण आपल्या चांगुलपणामुळे आपण तिथून बाजूला हटतो, परंतु तो चांगुलपणा त्या परिस्थितीवर अवलंबून पाहिजे. कुणावर आपण दया दाखवतो आहोत. तुमची चुकी नसताना तुमच्यावर जर संकट आलेलं असेल, तुमच्यावर काही हानी तुमची होणार असेल आणि तुमची चुकी नाही, तर त्यावेळेस आपण समर्थपणे त्याला विरोध केला पाहिजे. हे पण याच्यातून सांगितलं जातं. चुकी आहे आपली तरी आपण शहाणपणा करायला गेलो, चुकी नाही. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतो बघा, तू अनेकही एक न विचारिसी, येथे संभ्रमे झुंजो आलासी आणि सकनवपणे निघालासी मागुता जरी, तरी तुझे हे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यय येईल म्हणा सांगे मज. मला हे सांगा अर्जुना, तू आणखी एक विचार कर, एक गोष्टीचा विचार केला नाहीस की मोठ्या उत्साहाने लढण्यासाठी आलास. काय म्हणतात, तू आणि काही एक नाही विचारीस, स्वतःशी एक विचार करत नाहीस. येत संभ्रमे झुंजो आलासी,
मोठ्या लढाईनं मोठे हत्यारा वगैरे घेऊन मोठ्या जल्लोषात तो लढायला आला आणि सकनवपणे निघाला असे मागवता जरी आणि करुणा तुझ्या अंतकरणात दया उत्पन्न झाली आणि परत तू माघारी फिरला. दुष्ट वैऱ्यांच्या मनाला अनुभवपूर्वक दिसून येणार आहे का काय? लक्ष देईल का? समजा 2 पैलवान आहेत, जबरदस्त तगडे, एकदम बलदंड शरीर, भीमासारखं, हनुमंतासारखं, आणि ते युद्ध लढायला आले आणि युद्ध लढता 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 हाय का जोड असं फिरले काय म्हणतात त्याला आपण आखाड्याला. एक जण उठला, मी याच्या संग लढतो. ते चड्डी लंगोट करायला गेले, लंगोट वगैरे लावून आले आणि त्यांनी पहिल्यांदा ओळखलंच नव्हतं. आता म्हणला इकडून तो दोघं पण एकदम जोरात आले की नाही आता याला एका डायरेक्ट धोबीपाच्या एकदा उचलून डायरेक्ट आपठिको, डायरेक्ट गदा घेऊन घरीच गावात डायरेक्ट रेवडे वगैरे पैसे वगैरे घेऊन असं म्हटलं तो. ते लढायला गेला आणि अचानक लक्षात आलं त्याच्यात हा तर मावच भावी, मी ओळखलंच नाही पहिला. काय म्हणला आता त्या पुढच्या त्याला ओळखलंच नाही की हा मामा बऱ्याच वर्षानंतर भेट झाली ना. ह्याने ओळखला आता हा म्हणला याला हा माझ्यापेक्षा थोडासा 1 वर्षांनी लहान आहे, आपल्या मावशीचाच बरं काय, मी ते याला असं झाले जाऊ दे कसं काय करायचं म्हणलं जाऊ दे, पण मला आपण कुस्तीच नको खेळायला. मला मनात विचार केला तो आपला म्हणला 55 नाही मला नाही खेळायचं, मी आपली माघार घेतली. ह्याने माघार काय घेतली की तो आवाज व्हावे माझ्या जवळच आहे, कशाला त्याला हरवायचं, कशाला म्हणून आपली कुस्ती न झालेली बरी. हे हा विचार करतोय पण त्यांनी याला ओळखलेलं नाहीये. तो काय म्हणेल घाबरलं मला. लक्षात येते दृष्टांत झाला समजण्याकरता. अर्जुनाला सांगतात की तू त्यांच्यावर दया दाखवशील, इथून निघशील, ते काय म्हणतील तुला? हा घाबरला आणि हा घाबरला हे काय होईल तुझ्यावर अपकीर्ती होईल, ही तुझी अपकीर्ती होईल. हा विचार तू केलेला आहेस का? हा सारासा विचार कर आणि तू युद्धाला तयार. आता बाकीचा आपण पुढच्या वेळेस आता पुढच्या सत्रात पाहू. पुढच्या बुधवारी पण अट एकच काय वेळ पाहा. आणि फक्त ज्ञानेश्वरीचीच नाही सगळ्या गोष्टींची वेळ पाळली पाहिजे. सगळ्या गोष्टींची तुम्ही असं म्हटलं जातं एक संस्कृत मधला श्लोक समजून पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुन्हा. पुनर्वित्तम वित्त म्हणजे काय? व्यवस्थित व्यापार. पुनर्वित्तम वित्त म्हणजे काय? वित्त म्हणजे पैसा. गेलेला पैसा परत मिळवता येईल की नाही? पुनर्वित्तम पुनर्मित्रम. एक मित्र आपल्यापासून रुसून गेला, दुसरा मित्र आपण तयार करू शकतो, मिळवू शकतो. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या. भार्या म्हणजे काय? पत्नी, बायको. भार्या म्हटलं तर संस्कृत नाही तिला. पुनर्भार्या एखादी पत्नी सोडून गेली, मेली, वारली, परत दुसरी करता. पुनर्मही. मही म्हणजे काय? महेंद्रसिंग धोनी. मही म्हणजे भूमी. मही तळ म्हटलं जातं त्याला. मही संस्कृतमध्ये जमिनीला मही म्हटलं जातं. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही. गेलेली जमीन पण आपण परत 65 एकर होती आमच्या आजोबांची, परत मिळवू शकतो. परत मिळवू शकतो. एतत् सर्वम पुनर्लभ्यम म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी पुनर्लभ्यम पुन्हा आपण मिळवू शकतो. परंतु न शरीर पुन्हा पुन्हा. पण एकदा का शरीर गेलं परत भेटेल. आता शरीर म्हणताना वेळ पण गेलेली वेळ मिळवू शकतो. हे तर गांभीर्य तुम्हाला असलं पाहिजे. इथं आपण गप्प गोष्टी करायला येतो, टिंगल करण्याकरता येतो, मूर्खपणा किंवा काही दंभानं आपल्याला काही फक्त प्रतिष्ठा नावलौकिक हे मिळवण्याकरता येतो. इथं जे तुम्ही येताय, इथं जे मी येतोय, इथं आपण केवळ आणि केवळ हे ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता येतो की जे आपल्या जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. आणि हाच पूर्वासुरीचा इथून मागच्या संत परंपरेचा विचार होता. आता तो बरबटलाय. तुम्हाला जर तुमचं नुकसान करून घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र आहात. तुम्हाला तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल
तरी तुम्ही स्वतंत्र आहात. ठरवायचंय तुम्हाला. गेलेली वेळ परत येणार नाही. या संधीचं सोनं करून घ्या. तुम्ही पण घ्या करून आणि तुमच्या बरोबर इतरांना पण त्या सोन्याचा फायदा करून द्या या ज्ञानेश्वरीचा. दुसरं काही सांगणार नाही. तुम्ही अभ्यासात तुम्ही मोठे व्हा. समजतंय? आता थांबू. ते थांबव फक्त, कट नको करून पॉज कर फक्त. असं त्यांना आपली सांगतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मजावे पसायदाने जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्तरपदी वाढो होता श्रेष्ठ करो मित्र जीवांचे तुझ्याचे फिर जाओ विश्वस्त धर्म सूर्य पाहो जो देवांचे तो पेला हो प्राणी जात वर्ष मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आई अनंत भूमंडळी भेटूया बुधा चला कल्पतरूचे आर्य चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अरांचन मातंगजे कापहीन हे सर्वाई सुता सज्जन स्वेरे किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे त्रिलोकी वज्र आदि गुरुकी अखंडित आदि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी दृष्टान दृष्टविले होवायची एक मने श्री विश्वेश्वराहो आहो दान पसाहो हे देव ज्ञान देव सुखिया झाला हे देव ज्ञान देव सुखिया झाला हे देव ज्ञान देव सुखिया झाला. कुंडली भगवान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय. हॅलो.